राणादा हो राणादा सासरवाडीला गेलता वाटतं. अहो दिवाळीला जायचं सोडून आता दिवाळी झाल्या वय. बरं काय दिली दिवाळी? अहो राणादा कशाला एवढा विचार करतायसा? आता एक कुस्ती हरली म्हणून काय झालं? अहो आजपर्यंत ढिगाण्या कुस्त्या जिंकल्या तुम्ही. हा एक देवाला सोडली म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कशाला टेन्शन घेता एवढं? कुस्ती सोडून दे ना. अंजली बाईसने कसं सोडू? अहो तुम्ही कधी त्यासनी सोडणार नाही आणि त्या कधी तुम्हाला सोडणार नाही. सोडलंय. हा सोडलंय? अहो म्हणजे काल रातच्याला आमच्यात जरा जादा वाद झाला. अंजली बाई घर सोडून गेलं. अरे बापरे, मग तरी टेन्शन वाला काम आहे. पण राणादा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बघा. टेन्शन वाला काम आहे. टेन्शन कसं नको घेऊ? म्हणजे तसं टेन्शन वाला काम आहे, पण कसं आहे नवरा बायकोची भांडणं म्हणजे आळवावरचं पाणी हो. हा आज आहे तर उद्या नाही. म्हणून म्हणलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आता वहिनी काय पहिल्यांदा पाठवून गेल्यात होय? नाही या आधी बी गेल्या ती एकदा. अरे पण या टायमाला मला घरात बी उभं राहू दिलं नाही. हा हेच हेच चुकतंय बघा. नवरा बायकोच्या भांडणात नवऱ्याने जरा भाव दिला की बायका चढून बसतात बघा. हा जरासं मूळ लागलं की असं कोपरानं खाण्याला सुरू करतात बघा. आता आमचं कणगुलच बघा की. तुला हा आमचं कणगुल हो आमचं. सच्या बायकोला असं बोलायचं नसतं रे. बर ते आता सोडा. आता काय करायचं तेवढं सांगा. तेच काय कळणं झालं. राणादा तुम्ही एक काम करा, अजिबात भाव देऊ नका. वहिनी येतील बघा शांत. हा म्हणजे अजून जादा खवळू दे. नाही हो अजिबात खवळणार नाही. ए दगड्या इकडे 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 बस जरा इकडे. मग इकडे 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 लवकर इकडे इकडे ये लवकर. यार ही पळकी लवकर. आलो की आलो सॉल्व करायचं राणादा. हो मला सांगा आता बायको माहेरी चिडून गेली तर तिला तुम्ही समजावून कसं आणणार? अहो राणादा माहेरात राहून कठाळा आला की येतात परत. नवऱ्याचा जीव खाल्ल्याशिवाय करमत नाही बघा बायकाच. हा होय राणादा. मी तर बघा जर आठवड्याला पगार दिल्यावर रट्टच आणते बघा. तर 8 दिवसाला बघा बाहेर जात्या आणि 2 दिवसात वापस येत्या बघा. हा हे असं असते बघा बायकांचं. नाही अंजली बाई जरा वेगळे आहेत. तुम्ही काय दगड्यासारखे रट्ट देणार वय? अहो तुम्ही तर वेगळंच आहे. म्हणून म्हणलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मस्त मी खायचं आणि ताणून द्यायचं बघा. संध्याकाळी बायको दारात हजर. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. ए राणादा जाऊ. मग टक्क नका राणादा. ते बघा ते बायकोचं काम म्हणजे जरा जोखमीच असते, ध्यानात ठेवा. पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काय. हा तुम्ही बिनधास्त राहा. चला येतो. वहिनी साहेब राणाला जरा फोन करतायसा काय? अहो आता फोन करून काय म्हणणार आहे गोदक्का? नाही अंजलीला आणायला गेलाय, अजून आला नाही. तेव्हा म्हणलं जरा फोन. अजून आलं नाही याचाच अर्थ तुमची लाडकी सून यायला नखरं करत असणार आहे. गोदक्का आम्हाला नाही वाटत त्या परत कधी येत्याल. तिने सांगायचं बरं बोला की जरा. हे बघा आम्ही खरं ते बोलतो. आमची नंदुडी कधीच खोटं बोलत नाही. बारक्यापणापासून खरंच बोलायची सवय हाय तिला. गोदाक्का हे काय आता नवीनच? बहिणी कशा काय गेल्या घर सोडून? आहो हे आम्ही तुम्हाला दुपारीच सांगितलं होतं. आता दिवस मावळतीला आलाय तेव्हा उगवला भाई तुम्ही. अगं कोल्हापूरला गेलो ऑर्डर द्यायला, मीटिंग होती डीलर संगत. हो बाई तू आता गोदाक्का अगं नेमकं काय झालं? अरे काय नाही, काल काहीतरी किरकोळ वादावादी झाली म्हणत होता राणा. तर तो अंजलीला आणायला गेलाय, पण अजून आला नाही बघ. येतील बहिणी, तू काळजी करू नकोस. मी राणाला फोन लावतो. नवरा बायकोच्या नात्यामध्ये तुम्ही कशाला उगा मधी मधी करताय? सवाल घराचा आहे. मग ते घरी आलं की बोला. अहो अहो तिकडे नवरा बायको काय तर बोलत असा, तुम्ही कशाला उगा मधी 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 नाक खुपसताय हो? राहू दे तो फोन, राहू दे. का बसा. अंजलीनं असं वागायला नगं होतं.
झाला असेल किरकोळ वाद, पण म्हणून घर सोडून जायचं असतंय होय? गोदाक्का, अहो किरकोळ कारणावरनं असं कोण घर सोडून जाईल असं वाटतंय काय तुम्हाला? आम्ही सांगितलं नव्हतं तुम्हाला कितींदा, त्यांच्यामधील लई मोठं वाद झाला असणार आहे. मोठा असू दे नाहीतर किरकोळ असू दे, वाद मिटायलाच पाहिजे. राणा तो मिटवणार. गुदाक्का, तू अजिबात काळजी करू नको. अगं वहिनीसनी बी करमणार नाही, त्या बी येतील लगेच. राणादा, वहिनी कुठे आहे? नाही आले. नाही आल्या म्हणजे त्यासनी न घेता तू घरला आलासच कसा? यायलाच तयार नाही. मग काय उचलून घेऊन येऊ का? मग रे आता काय नाही, जरा मऊ लागलं की नाही बायका कोपरानं खाण्याला लागते. 1-2 दिवस जाऊ दे, आपण भाव दिला नाही ना मग आपले आपण येतील. हे कुठनं नवीनच शिकून आलास तू? ते गावच्या जुन्या जाणत्या माणसाने सांगितलं मला, आणि सच्चा बी येत म्हणला. राणा, घरातला वाद तुला घरात ठेवायला सांगितला होता, तू गावभर सांगत सुटलायस होय? अगं गोद कसाचे आपल्या घरातलंच आहे की. याला काय, गावची सगळी माणसं घरातलीच वाटतात. हायच, समजा का आपलं घरच आहे. अरे गोदक का, तू काय बी काळजी करू नकोस. 2-4 दिवस जाऊ देत, अंजलीबाई आपल्या पण येतील घरला. त्यातली करणारच नाही तिकडं. बरं, मी हात पाय धुवून येतो. राणा, फसला, ठोकळा फसला. आता काय यो वाज मिटत नाही म्हणजे नाही. लाडू, अरे लाडू, अरे खा ना रे, धर धर, खा लवकर. नाही, काका बुकाकडे चल. त्याला संगड खेळलो की भूक लागेल. अजिबात नाही, तू खा पटकन. नाही, लाडू, लाडू का त्रास देतोयस एवढा? खा बरं पटकन, धर 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 धर. नाही, राणा त्याला काकलून लावलं. त्यांनी तरी कुठे मला गेल्यापासून फोन केला? काकलून लावल्यावर कसं करन? दुसरं असेल तेव. लाडू, चल तू न बोलता खा बरं, धर. नाही खायचंय मला. आपण राणाचा संगड का गेलो नाही सांग आधी. कारण मी रुसले असून सुद्धा त्यांनी माझा रुसवा काढला नाही म्हणून. पण तर आपल्याला न्यायला आलेलं की. नुसतं न्यायला येऊन उपयोग नाही, त्यांनी पहिल्यासारखा माझा रुसवा काढायला हवा. म्हणजे सांग. तुला माहितीये, तुझे राणादा आधी एकदम भारी होते. ह्या इतक्या छोट्याशा घरात त्यांनी ट्रॉली भर ऊस टाकला होता. होय, हो, आमची आधी फारशी ओळख नव्हती, मग हळूहळू ओळख झाली. माझ्यामुळे पहिल्यांदा ते कुस्ती हारले. पाठक बाई, साखळी देताय ना व? कोण आहे? पोस्टमन. आधी किती काय काय करायचं, पण आता तुला राणाची एवढी आठवण आला तर चल जाऊ. मला येते, पण त्यांना कुठे येते माझी आठवण? कशा म्हणा, त्याला बी येतच ना तुझी आठवण.
होऊ लागले तर कोपरानं खणायला लागले तुम्ही. पण एक ध्यानात ठेवा, तुम्ही नसताना बी मी एकटा राहू शकते. मी तुम्हाला न्यायला येणार नाही. कटा आला की या तुमचं तुम्ही. पण हा, मी येणार नाही म्हणजे नाही. काय गरज नाही मला तुमची. ऐकलंय ना वा, मी एकटा राहू शकते तुमच्या बिगर. मला गरज नाही तुमची. काय हो, कशाला इतका त्रास देता मला? काय ते काय म्हणलं? आता तुम्ही मला झोप बी देणार नाही वय. किती प्रेम आहे तुमचं माझ्यावर माहितीये मला. माझ्यावर रागून गेलाय, पण जमते का माझ्या विना राहणं? माझी तर पार वाट लागली. तुमच्याशिवाय जमत नाही मला. या की परत. वहिनी तुम्ही येऊ आत. या की. अहो काय हे राणा भाऊजी, अजून झोपलाच आहे भाई. बरं खाली बघा कोण आलंय तुम्हाला भेटायला. चला. अंजली बाई. अगं बाई, दिसन रात तुमच्या डोसक्यात त्याच आहेत वय. हे बघा राणा भाऊजी, जे गेल्यात त्यांचा विचार करू नका. आता जे दारात आल्यात त्यांचा विचार करा. चला बरं खाली. कोण आलंय? चला म्हणलं ना ग, तुम्ही खाली आला की तुम्हाला कळतंय. चला. पण सांगशील का नाही? अहो तुम्ही या, तुम्हाला कळतंय. या बरं चला. राणा, मैंने तुम्हें इसलिए टीम में लिया था कि तुम सिर्फ अकेले थे जो मुझे फाइनल जिता सकते थे, और कुछ करने के लायक नहीं रहे राणा तुम. आइंदा जिंदगी में अपनी शक्ल मत दिखाना.
हमारा कांटेक्ट यही खत्म हो गया है समझो। मी जेव्हा ओरडत होते तेव्हा त्याचा अर्थ समजला नाही तुला. मी सगळं तू जिंकावास म्हणूनच करत होते राणी. आता ओरडून काहीच उपयोग होणार नाही. बलसार साहेब, सॉरी म्हणलं होतं की तुम्हाला. माझ्यामुळे तुमचं जे काय नुकसान झालं असेल ते मी माफ करा मला. राणा जी रुकिए रुकिए रुकिए, पहले आप बैठ जाइए आप. हाँ आइए बैठिए. यस, देखिए राणा जी, मैं यहाँ पैसे मांगने नहीं आया हूँ. हाँ, मैं खुशखबरी सुनाने आया हूँ. खबरी? हाँ, खुशखबरी. राणा जी, पहले से ही मुझे तुम पर भरोसा था, और आपके जैसा पहलवान मैंने देखा ही नहीं. पण हरलोच की मी. नहीं राणा जी, आप जीत गए हो. 25 नवंबर की फाइनल आप खेल रहे हो. काय? पण कसं? जिसने आपको हराया था वो डोपिंग में फंस गया. अरे ड्रग्स लेके मैदान में उतरा था वो. यार आप मेरे लिए बहुत लकी. अब आप मेरे लिए लीग खेलो. भाभी, सबका मुंह मीठा कीजिए. म्हणजे खरं तर राणादा जिंकला होता म्हणा की. राणा जी को बाय मिला है, मगर हम कह सकते हैं कि राणा जी जीत गए. अहो, पण मी हरून बी कसं काय जिंकलो? अरे ये इंटरनेशनल रूल है. अगर कोई रेसलर अपनी ताकत बढ़ाने के लिए ड्रग्स का इस्तेमाल करता है तो वो डीबार हो जाता है. आपको उस पहलवान ने नहीं बल्कि उस ड्रग्स ने हराया था जो कि इलीगल था. तो अब आप सिलेक्ट हो गए हो राणा जी. तरीच म्हटलं, नाहीतर आमचं राणादा काय हरणारच नाही. तो खेलोगे ना बरखुरदार. हमारा कॉन्ट्रैक्ट अब तक खत्म नहीं हुआ है. अहो खेळोगे म्हणजे खेळणारच की. आणि या टायमाला जिंकून मी धावणार आहे काय राणादा? नाही नाही, राणाच्या मनात नसेल तर न ग. आपल्या गावातलीच कुस्ती ठीक आहे. नहीं नहीं माताजी, अगर हार का धब्बा मिटाना है तो खेलना होगा. क्यों राणा जी, खेलोगे ना? हाँ, खेळतो. ये हुई ना बात. अब तो मिठाई खानी ही चाहिए. भाभी जी, मिठाई बांटी. अगी की. उन्हें दीजिए. क्या राणा? ये है. गोदाक्का. थैंक यू. अरे भाभी जी कहाँ है? कहीं दिखाई नहीं दे रही है. ह्योच चान्स आहे अंजली बाईसनी परत आणायचं. मी कुस्ती खेळणार कळल्यावर लगेच धावत येतील त्या.